नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण कोरिलेशन अँड रिग्रेशन यावर थोडीशी शॉर्टकटमध्ये चर्चा करणार आहोत. आता जे मित्र आय-टी प्राचार्याची जी तयारी करत असतील त्या मित्रांना माझी एक रिक्वेस्ट आहे, जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थोडक्यात कुठलाही वेळ वाया न घालवता लगेच आपण इथं डिस्कशन करणार आहोत. टॉपिक आहे कोरिलेशन अँड रिग्रेशन. आता कोरिलेशन म्हणजे काय, काहीतरी दोन गोष्टीचं रिलेशन असते त्याला आपण कोरिलेशन म्हणतो. कोरिलेशन इज अ स्टॅटिस्टिकल मेथड यूज टू मेजर द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. जर दोन व्हेरिएबल मधलं रिलेशनशिप मेजर करत असेल तर त्याला आपण कोरिलेशन म्हणतो. इट शोज हाऊ वन व्हेरिएबल चेंज व्हेन अदर व्हेरिएबल चेंज. म्हणजे एक जर व्हेरिएबल चेंज झालं तर दुसरं व्हेरिएबल कसं चेंज होते याचं जे जेव्हा रिलेशन दाखवण्यात येत असते तेव्हा त्याला आपण कोरिलेशन म्हणतो. टाइप्स ऑफ कोरिलेशन कोणते, तर पहिलं असते की पॉझिटिव्ह कोरिलेशन. आता पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, बोथ द व्हेरिएबल इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस टुगेदर. फॉर एक्झाम्पल इन्कम अँड एक्सपेंडिचर. जसंच इन्कम वाढलं तसंच एक्सपेंडिचर किंवा खर्च वाढते. म्हणजे आपण म्हणतो ना की जर इन्कम वाढलं की लगेच एक्सपेंडिचर किंवा खर्च त्याच रेटनं वाढते, किंवा इन्कम घटलं तर एक्सपेंडिचर सुद्धा त्याच रेटमध्ये कमी होते. तर अशी जेव्हा कंडिशन असते तर त्याला आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतो. निगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, वन व्हेरिएबल इन्क्रीजेस व्हाईल अनदर डिक्रीजेस. फॉर एक्झाम्पल सप्लाय आणि डिमांड. जर प्राइस अँड डिमांड म्हणजे काय असते की जर प्राइस वाढली तर डिमांड कमी, डिमांड वाढली तर प्राइस कमी, असं जेव्हा इन्व्हर्स रिलेशन चालत असते तर त्याला आपण निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतो. म्हणजे एक व्हेरिएबल वाढला तर दुसरा व्हेरिएबल कमी होणे, दुसरा व्हेरिएबल कमी झाला तर पहिला व्हेरिएबल वाढणे, म्हणजे असं अल्टरनेट जर होत असेल तर त्याला आपण निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतो. झिरो कोरिलेशन, नो रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल. म्हणजे काहीच त्यांच्यामध्ये रिलेशन नाही. जसं आपण म्हणतो ना की लुक, फॉर एक्झाम्पल लुक आणि इंटेलिजन्स म्हणजे दिसणं आणि बुद्धिमत्ता याचा काहीच संबंध नाही. तसंच जेव्हा होत असेल तर त्याला आपण झिरो कोरिलेशन म्हणतो, की त्यावेळेस दोन्ही जे व्हेरिएबल असतात त्याचं एकमेकासोबत काहीच रिलेशन नसेल तर त्याला आपण झिरो कोरिलेशन असं म्हणतो. नंतर रिग्रेशन. आता बघा रिग्रेशन म्हणजे काय, रिग्रेशन इज अ स्टॅटिस्टिकल मेथड यूज टू प्रिडिक्ट द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल बेस्ड ऑन द अनदर व्हेरिएबल. इट हेल्प्स टू एस्टिमेट द फ्युचर व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ काय की रिग्रेशन इज द स्टॅटिस्टिकल मेथड यूज टू प्रिडिक्ट द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल बेस्ड ऑन अनदर व्हेरिएबल. दुसऱ्या व्हेरिएबलच्या बेसवर आपण पहिल्या व्हेरिएबल बद्दल जर प्रेडिक्ट करत असेल तर त्याला आपण रिग्रेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टायझिंग अँड सेल. जर आपण विचार केला की ॲडव्हर्टायझिंग वाढली तर आपण असं प्रेडिक्ट करत असतो की भविष्यात सेल सुद्धा वाढणार आहे. जसं रेनफॉल वाढला तर क्रॉप प्रेडिक्शन आपण करतो, म्हणजे जर पाऊस चांगला झाला तर क्रॉप सुद्धा पीक सुद्धा चांगलं येईल असं प्रिडिक्शन आपण करत असतो. नंतर एक्सपिरियन्स आणि सॅलरी. जर एक्सपिरियन्स वाढला तरी सॅलरी वाढेल. म्हणजे एक्सपिरियन्स एक वन व्हेरिएबल आहे ना, त्याच्या बेसवर आपण दुसऱ्या व्हेरिएबल बद्दल प्रिडिक्ट केलं तेव्हा जेव्हा अशी कंडिशन असते त्याला आपण रेग्रेशन म्हणतो. रेग्रेशन म्हणजेच काय, रेग्रेशन इज अ स्टॅटिस्टिकल मेथड यूज टू प्रिडिक्ट द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल बेस्ड ऑन द अनदर व्हेरिएबल. जसं एक्सपिरियन्स एक वन व्हेरिएबल आहे आणि सॅलरी दुसरं व्हेरिएबल. जर एक्सपिरियन्स वाढला तर आपण दुसरं व्हेरिएबल सुद्धा फ्युचरमध्ये वाढेल असं आपण एक्सपेक्टेड करत असतो. तर त्या केसमध्ये आपल्याला त्याला रेग्रेशन म्हणजे आपण प्रेडिक्ट वन व्हेरिएबलवरून किंवा आपण प्रेडिक्ट द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल बेस्ड ऑन द अनदर व्हेरिएबल. म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलवरून आपण एखाद्या पहिल्या किंवा एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण प्रेडिक्ट जेव्हा करतो तेव्हा आपण त्याला रेग्रेशन म्हणतो. जसं मी सांगितलं ना की रेनफॉल आणि क्रॉप. क्रॉप हा एक व्हेरिएबल आहे आणि रेनफॉल सुद्धा एक व्हेरिएबल आहे. जर एक व्हेरिएबलमध्ये चेंज झाला तर दुसरा व्हेरिएबल आपोआप चेंज होईल असं जेव्हा आपण प्रिडिक्ट करतो तेव्हा त्याला आपण रेग्रेशन म्हणतो. होप करतो की लेक्चर शॉर्टकटमध्ये समजलं असेल. समजलं असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.